आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। फुटपाथवरील होर्डिंग प्रकरणी हायकोर्टानं नागपूर महानगरपालिकेला फटकारलं। सिटीजन फोरम फॉर इक्वॅलिटी संस्थेकडून जनहित याचिका दाखल। नाशकात बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ, तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज। हवामान विभागाच्या अंदाजानुसार माहिती। नाशिकच्या अंबड लिंक रोडवर जलवाहिनीला गळती, तर गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतनं पाण्याची नासडी। 22,000 लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये LFS ब्रेकिंग या कंपनीकडून आता 24 जणांना 1,44,00,000 गंडा, तर गुन्हा दाखल। पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। नाशिकमध्ये सायबर चोरट्यांकडून 55 कोटींवर डल्ला, तर जादा परताव्याच्या आमिषानं नाशिककरांनी 55 कोटी गमावले। सायबर पोलीस ठाण्यामध्ये वर्षभरात 104 गुन्हे दाखल। वाघाच्या अवैध शिकारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेतली, तर वन विभागाच्या चौकशीचा अहवाल आता सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। मालेगावातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट। 3 संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। निलंबित नायब तहसीलदार धारणकर आता सहआरोपी। गोंदियाच्या देवरी शहरामध्ये शाळेतील शिक्षकांकडून आता महिलेचा विनयभंग झाल्याची माहिती, तर सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। झारखंडमधील श्वान स्पर्धेमध्ये साताऱ्यातील सूर्या श्वानानं पटकावलं गोल्ड मेडल। सूर्या श्वानानं महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात उंचावलं। मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून श्वानासोबत असणाऱ्या पोलिसांचा सन्मान।